ठाकरे बंधू आज मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत। मुंबादेवी म्हणजे खरं तर मुंबई शहराचं ग्रामदैवत आणि त्याआधी उद्या मतदानाच्या आधी ठाकरे बंधू आज मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत। सहकुटुंब आज संपूर्ण ठाकरे परिवार आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा अगदी काही मिनिटांपूर्वी शिवतीर्थावर दाखल झाले, त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर मुंबईमधल्या प्रचारामध्ये एक वेगळीच रंगत आलेली होती आणि एकंदरीतच वातावरण जे राजकीय ते चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्रित आल्यापासूनच्या ज्या सर्व सभा किंवा दोघांचं सातत्यानं एकत्रित येणं, ठाकरे कुटुंबियांचं एकमेकांमध्ये सरमिसळ होऊन ते एकमेकांमध्ये भेटणं आणि कार्यकर्त्यांपर्यंत हा सगळा संदेश जाणं, या सर्वासाठी सातत्यानं ठाकरेंचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सगळं वातावरण कायम राहावं, उद्या मतदानाचा महत्त्वाचा दिवस आहे आणि मुंबईकरांसमोर हेच चित्र दिसावं या दृष्टीनं ठाकरेंची ही एक प्रकारची रणनीती असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमकं शिवतीर्थावरचं सध्याचं वातावरण आहे। कृष्णात, काही वेळापूर्वी संजय राऊत आलेले होते, आता उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच सगळेच कुटुंब ठाकरेंचं या ठिकाणी जमलेलं आहे का? नक्कीच अनुपमा, थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे देखील दाखल झालेले आहेत। त्याच्या अगोदर संजय राऊत हे दाखल झाले होते आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबीय देखील दाखल होणार असल्याचं समजतोय, परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे हे स्वतः एकटेच दाखल झालेले आहेत। त्यामुळं या थोड्या वेळामध्ये या दोघांच्यामध्ये काही चर्चा होईल आणि त्यानंतर दोघेही मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे सहकुटुंब जाणार आहेत। मुंबई महापालिकेचा प्रचार काल रात्री संपलेला आहे, परंतु उद्या होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी मुंबादेवीला जाणं, दर्शन घेणं आणि काय साकडं घालतात ते पाहणं देखील गरजेचं आहे। खास करून गेल्या 15 दिवसापासून जो प्रचाराची रणधुमाळी उठली होती, मराठी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून दोघांनी प्रचार केला होता। मराठी अमराठीचा वाद असू दे, मराठी महापौर होणार की हिंदू महापौर होणार की मुस्लिम महापौर होणार, अशा अनेक प्रचाराचे मुद्दे राहिलेले आहेत आणि तरी देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचाराचा मुद्दा हा केवळ मराठी केंद्रित ठेवला। विरोधकांकडून अनेक वेळा भटकवण्याचा प्रयत्न केला गेला, वेगवेगळे विषय आणण्यात आले, परंतु दोन्ही ठाकरे बंधू मात्र मराठी माणसावर ठाम राहिले, मराठी विषयावर ठाम राहिले। त्यामुळं मुंबादेवी हे संपूर्ण मुंबईकरांचं आद्य दैवत आहे आणि या मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या कुटुंबियांसह जात आहेत, दर्शनासाठी जात आहेत। तर त्यामुळे नक्कीच एक मराठी माणसामध्ये देखील एक आत्मीयता निर्माण करणं, आम्ही दोघं एकत्रित आहोत, मुंबादेवीच्या दर्शनासाठी आज मुंबईच्या आद्य देवतेला दर्शनासाठी जात आहोत आणि उद्याच्या मतदानाच्या वेळी देखील या संपूर्ण विचार करण्यात यावा, कारण ज्या प्रकारे मराठीच्या विषयावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी वातावरण मुंबईत निर्माण केलेलं आहे आणि मराठी लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे, मराठी लोकांना एकत्रित येण्याचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं याच मुद्द्यावरून मुंबई महापालिकेची निवडणूक मतदान जे आहे ते ह्याच मुद्द्यावरून होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा मुंबादेवीच्या दर्शनासाठी जातील त्याचवेळी तिथं गर्दी देखील होतील, कारण दोन्ही शिवसैनिक मनसैनिक त्या ठिकाणी येऊ शकतात। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे, आजचा दिवस सर्वाधिक जास्त दक्ष राहण्याचा असल्याचं कालच त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या मुंबादेवीच्या दर्शनानंतर ते काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं गरजेचं आहे। अनुपमा, खरे कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।